बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। मुंब्रा येथे झालेल्या रेल्वे अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना दोष देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र आता या अपघातात रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले। त्यामुळे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आता रेल्वे प्रवाशांची माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केले। मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ 2 उपनगरीय रेल्वे गाड्यांमधून पडून 5 प्रवाशांचा मृत्यू झाला होता। या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते। या चौकशीचा अहवाल आला असून या अहवालानुसार वरिष्ठ विभागीय अभियंता समर यादव आणि सहाय्यक विभागीय अभियंता विशाल डोळस यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले। या अपघातात रेल्वे अधिकारी कारणीभूत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले। या प्रकरणी रेल्वे प्रशासनाचा निषेध नोंदवण्यासाठी मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरदचंद्र पवारच्या कार्यकर्त्यांनी स्टेशन मास्तर यांची भेट घेऊन निषेध नोंदवला आहे। तसेच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माफी मागावी अशी मागणी केली। यावेळेस रेल्वे पोलीस दलाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांची भेट घेऊन पोलिसांचे अभिनंदन केले। यावेळी बोलताना प्रधान म्हणाले की अपघाताचा तपास करणाऱ्या रेल्वे पोलिसांना रेल्वेचे अधिकारी सहकार्य तर करीत नव्हतेच, शिवाय बॅगमुळे अपघात झाल्याचे कारण पुढे करून तपास भरकटण्याची दक्षता घेत होते। मात्र पोलिसांनी उत्कृष्ट तपास करून रेल्वे प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे 5 जणांचे जीव गेल्याचे सिद्ध केले। त्यामुळे 2 अधिकाऱ्यांना जबाबदार धरून चालणार नाही, तर महाप्रबंधकावरही कारवाई केली पाहिजे। तसेच गोरगरीब प्रवाशांना दोष देणाऱ्या रेल्वे प्रशासनाचे प्रमुख असलेल्या अश्विनी वैष्णव यांनी माफी मागितलीच पाहिजे। दरम्यान या अपघातानंतर सरकारने मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांचे अर्थसहाय्य जाहीर केले होते, ते अद्याप देण्यात आले नाही। ही असंवेदनशीलता सहन करण्यासारखी नाही। सरकारने आपले आश्वासन तात्काळ पाळावे अशी मागणी प्रधान यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना केली। गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार परराज्यातील गोवा मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती पनवेल मुंब्रा रोडवरील एक्सिजीएम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसमोर उत्तर शीव जिल्हा ठाणे रोजी दारूबंदी गुन्ह्याकामी गस्त घालत असताना सुमारे सकाळी 9:30 वाजता आयशर कंपनीचा कलरचा 7 चाकी टेम्पो या वाहनावर संशय आल्याने सदर वाहनात थांबून त्याची तपासणी केली असता वाहनाच्या आतमध्ये परराज्य गोवा राज्यात निर्मित मद्याचे बॉक्स असल्याचे दिसून आले। सदर वाहतुकीवर छापा घालून गुन्हा रजिस्टर 336/225 नोंद करण्यात आला असून त्यामध्ये एकूण 1000 बॉक्स दारूबंदी गुन्ह्याअंतर्गत जप्त केलेत। त्याची किंमत 1,60,60,000 रुपये असून या गुन्ह्यामध्ये आयशर कंपनीचा 6 चाकी टेम्पो या वाहनासह एकूण 1,31,52,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करून मोहम्मद शमशाद सलमानी व आरोपी देवेंद्र खुमाराम मेघवाल या दोघांना अटक केली आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दिवा येथील शीळ भागातील अनधिकृत इमारतींवर ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाने कारवाई सुरू केली। सोमवारी सकाळी पालिकेचे पथक पोलीस बंदोबस्तासह या परिसरात दाखल झाले। कारवाईसह सुरुवात होताच स्थानिक नागरिकांनी याला विरोध केलाय, त्यामुळे परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत इमारती रिकाम्या करण्याची कारवाई सुरू केली, मात्र नागरिकांच्या विरोधामुळे कारवाईत अडथळे येत होते अशी माहिती पालिकेने दिली। ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षात बेकायदा बांधकामे उभी राहिली असून त्यापैकी काही प्रकरणे उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यात। त्यावर सुनावणी देताना न्यायालयाने ही बांधकामे पाडण्याचे आदेश दिलेत। त्यामुळे बांधकामे उभी राहताना त्याकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका घेणाऱ्या ठाणे महापालिका प्रशासनावर आता या इमारती जमीनदोस्त कारवाईची वेळ आली। महापालिकेने काही महिन्यांपूर्वी शीळ खान कंपाऊंड परिसरातील हरित क्षेत्रामध्ये उभारलेल्या 21 अनधिकृत इमारतीवर कारवाई केली होती। त्या सर्व इमारती जमीनदोस्त केल्यानंतर या ठिकाणी वृक्ष लागवडी करण्यात आले। त्यानंतर शीळ परिसरातील आणखी 11 इमारतीवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते। या आदेशानंतर पालिकेच्या पथकाने 11 पैकी 3 इमारती जमीनदोस्त केल्या होत्या। उर्वरित इमारतीत नागरिक राहत होते, त्यांनी कारवाईस विरोध केला होता। पावसाळा आणि सण उत्सवामुळे पालिकेने ही कारवाई थांबवली होती, मात्र दिवाळी संपतात पालिकेने आजपासून उर्वरित 8 इमारतीवर कारवाई सुरू केली। या इमारतीत 2018 ते 2019 या काळात उभारण्यात आल्या असून त्यापैकी काही इमारती 6 ते 8 मजल्याच्या आहेत। एका इमारतीत 20 ते 47 खोल्या तसेच सुमारे 70 दुकाने आहेत। या इमारतीत खाजगी शाळा आणि क्लासेस सुरू असल्याचे आढळून आले होते। या इमारतीतील विद्यार्थ्यांना स्थलांतरित करण्यात आल्याचे पालिकेने स्पष्ट केले होते।
या इमारतीमध्ये एकूण 372 कुटुंब वास्तव्यास असल्याचे समोर आले। त्यापैकी 329 कुटुंबे 8 मजली इमारतीमध्ये तर 43 कुटुंबे दुसऱ्या 7 मजली इमारतीत राहतात। तसेच या इमारती उभारणाऱ्या 2 विकासकांमध्ये आर्थिक वाद झाल्याने प्रकरण न्यायालयात गेले होते। न्यायालयाने बांधकामांना बेकायदेशीर घोषित करत तातडीने कारवाईचे आदेश दिले होते। त्यानुसार पालिकेने या अनधिकृत इमारतीवर कारवाई सुरू केली आहे। मात्र नागरिकांनी विरोध केल्याने काही वेळ येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। यंदा पावसाळा नोव्हेंबर महिना उजाडला तरी थांबण्याचे नाव घेत नसतानाच मुंब्रा येथील अल्मास कॉलनी परिसरात वफा पार्कमधील एका इमारतीचा स्लॅब कोसळल्याचा प्रकार सोमवारी रात्री उघडकीस आलाय। या घटनेत 2 मुलांना दुखापत झाली असून त्यांना तात्काळ उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथे दाखल करण्यात आले। तर घरात अडकलेल्या एका महिलेची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली। ठाणे महापालिका क्षेत्रात अनेक इमारती जुन्या झाल्यात, तसेच काही इमारती अनधिकृत आहेत। या इमारतीचे बांधकाम पावसाळ्यात कोसळून दुर्घटना होण्याचे प्रकार गेल्या काही वर्षापासून घडत आहेत। यात नागरिकांना आपले जीव गमवावे लागल्याचे प्रकार समोर येत आहेत। सुदैवाने यंदाच्या पावसाळ्यात अशी मोठी घटना घडली नाही। असे असतानाच मुंब्रा येथील अल्मास कॉलनी परिसरात वफा पार्कमधील एका इमारतीचा स्लॅब कोसळल्याचा प्रकार उघडकीस आलाय। आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून प्राप्त माहितीनुसार मुंब्रा येथील अल्मास कॉलनी परिसरात वफा पार्कमधील एम विंग ही 7 मजली इमारत आहे। अंदाजे 25 ते 30 वर्ष जुनी इमारत असून यामधील रूम नंबर 604 चे मालक बुशरा मामून रशीद यांच्या घराचा स्लॅब अचानक कोसळला। ही घटना 3 नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे 9:30 वाजण्याच्या सुमारास घडली। या दुर्घटनेत 2 मुलांना दुखापत झाली असून मुजम्मीर बुशरा मामून रशीद आणि मुदस्सीर बुशरा मामून रशीद अशी त्यांची नावे आहेत। तर रूम नंबर 704 मधील फ्लोरिंग कोसळल्याने परवीन मिमली या महिला आत अडकल्या होत्या। अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेने मदत कार्य करून त्यांना सुखरूप बाहेर काढले। ठाणे शहरातील सर्वाधिक इमारती उभ्या राहणाऱ्या घोडबंदर भागाचा प्रवास जीवघेणा कसा ठरतोय याचे चित्रीकरण नुकतेच समाज माध्यमावर प्रसारित झाले। हा व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही। शिवाय अपघात झाल्यानंतर वाहन चालकाने तेथून वाहनासकट पळ काढलाय, त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होतोय। घोडबंदर हा भाग ठाण्यातील सर्वाधिक वेगाने नागरिकीकरण होणारा भाग आहे। नागरिकीकरण वाढलं असले तरी मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाची कामे, सेवा रस्त्याचे मुख्य रस्त्यामध्ये जोडणी अशा प्रकल्पामुळे ठिकठिकाणी खोदकामं झाली असून येथील रस्ते अरुंद झालेत। वाहनांची वर्दळ वाढत असताना खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे नागरिक बेजार झालेत। ठाणे शहरातील सर्वाधिक वेगाने वाढणारा आणि सर्वाधिक इमारती उभ्या राहणारा परिसर घोडबंदर रोड, पण या भागाचा प्रवास आता नागरिकांसाठी एक भयानक अनुभव ठरतोय।
नुकतेच समाज माध्यमांवर प्रसारित झालेल्या एक व्हिडिओने या धोकादायक वास्तवाचे भीषण चित्र उघड केले। त्या व्हिडिओमध्ये घोडबंद रस्त्यावरून एक वाहन भरधाव वेगाने धावताना दिसते आणि समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक बसते। सगळ्यात धक्कादायक म्हणजे अपघात घडताच कार चालकाने वाहन थांबवण्याऐवजी थेट पळ काढला। काही सेकंदाच्या चित्रीकरणानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली। नागरिकांनी रस्त्याच्या स्थितीबद्दल, वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षाबद्दल आणि बेफाम वाहन चालकांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका।